हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण सेतू अभ्यास दिवस पहिला इयत्ता 10वी विषय गणित पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. दर दिवशी येणारा जो स्वाध्याय आहे तो दिवस गणित मी देत जाईन. तर बघा, स्वाध्याय पहिला जो आहे दिवस एकवर आधारित, त्यातील पहिला प्रश्न. खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय लिहा. खालीलपैकी कोणता समूह संच आहे? म्हणजे इथं तुम्हाला संचची व्याख्या माहीत असणं अपेक्षित आहे. बघा, संच म्हणजे काय? तर व्यक्तिपरत्वे त्याचं उत्तर बदलता कामा नये. फिक्स उत्तर पाहिजे. उदाहरणार्थ आठवड्यातील वार. आठवड्यातील वार हे 7 आहेत. सोमवार ते रविवार पकडा किंवा रविवार ते शनिवार. हे कोणालाही विचारले तरी उत्तर सेम येईल. परंतु आनंदी व्यक्तींची नावं किंवा सोपी उदाहरणं कोणती, हुशार विद्यार्थी कुठले, याचं जे उत्तर आहे ते व्यक्तिपरत्वे बदलत जाईल. म्हणून इथं पहिला जो पर्याय आहे, आठवड्यातील वार, हा समूह संच आहे. म्हणजे प्रत्येक समूह असतो पण तो संच असेलच असं नाही. दुसरा प्रश्न बघा. पी पी हा जो संच आहे तो कॉलेज या शब्दातील अक्षरांचा संच आहे. तर पी हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता? तर यादी पद्धतीने लिहिताना आपण काय करतो, तर दिलेला जो संच आहे त्यातील जे घटक आहेत ते स्वल्पविराम देऊन लिहून घ्यायचे आहेत. परंतु जर अक्षरांची पुनरावृत्ती झाली तर आपल्याला ती कॅन्सल करावी लागते. म्हणजे 2 वेळा एखादं अक्षर असेल तर ते एकच वेळा लिहायचं असतं. या हिशोबानं COLEG म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे बघा, सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पहिल्यातला तिसरा. यम हा जो संच आहे 3, 6, 9, 12, 15, 18. तर NM बरोबर किती? म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे घटकांची संख्या सांगायची यम सेटमधली. तर बघा, 3, 6, 9, 12, 15, 18 म्हणजे 6 घटक आहेत इथं. त्यामुळे नंबर ऑफ यम किती झाला? 6. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. एचा जो संच आहे 1, 2, 3, 4, 5, 6. बी आहे 4, 6, 8 आणि सी दिलाय 1, 4. डी दिलाय 2, 4, 6. तर पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं आहे. तर पहिलं काय सांगितलं बघा, ए हा एचा उपसंच आहे. बरोबर आहे ते, कारण प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. नंतर काय सांगितले बघा, बी हा एचा उपसंच आहे. म्हणजे बीतले जे घटक आहेत ते एमध्ये आहेतच. तर ते चुकीचं आहे बघा, कारण 8 हा घटक एमध्ये नाही आहे. त्यामुळं बी हे विधान आपलं असत्य आहे. तरी पण आपण सी आणि डी एकदा पाहूया. डी हा एचा उपसंच आहे. 2, 4, 6 हे पहिल्या सेटमध्ये आहे. त्याच्यामुळे डी हा उपसंच आहे एचा. आणि सी हा एचा उपसंच आहे, म्हणजे सीमध्ये 1 आणि 4 आहे, ते एमध्ये आहे. म्हणजे दुसरा जो पर्याय आहे, बी हा एचा उपसंच आहे, हे विधान चुकीचं आहे. कारण बीमध्ये असणारा 8 एमध्ये नाही आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा. जर पी AEIOU तर खालीलपैकी कोणता संच पीचा उपसंच आहे? तर बघा, ABC म्हटले, बी आणि सी हे पीच्या संचात नाही आहे, कारण पी हा वॉवेल म्हणजेच स्वरांचा संच आहे. BC नाही आहे. त्यानंतर EFG सुद्धा नाही आहे, म्हणजे ए आणि बी पर्याय पीमध्ये नाहीच आहेत. सी हा एक रिक्त संच आहे बघा. आणि डीमध्ये OPU आहे, त्यातला पीसुद्धा आपल्या संचात नाही आहे. आता प्रश्न उरला सीचा. सी हा एक रिक्त संच आहे. रिक्त म्हणजे ज्याच्यात घटकच नाही. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतोच. त्याच्यामुळं इथं पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार आहे 5व्याचं. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. खालील सारणी पूर्ण करायला सांगितलेली आहे. ए हा 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच आहे. तर संच बनवताना काळजी काय घ्यायची, तर संचाला एक नाव असणं अपेक्षित आहे. कोणत्याही संचाला एक नाव असायला पाहिजे. तर बघा, ए हा त्यांनी दिलेलं नाव आहे. ए लिहायचं आपण, बरोबर करायचं, महिरपी कंस म्हणजे कर्ली ब्रॅकेट टाकायचा आणि 1 ते 20 मधल्या मूळ संख्यांची यादी करायची. उदाहरणार्थ 2 ही पहिली मूळ संख्या आहे, 3, 5, 7, 11,
त्यानंतर 13, त्यानंतर 17 आणि त्यानंतर 19. बघा, ए हा जो सेट आहे 2 3 5 7 11 13 17 आणि 19 या मूळ संख्यांचा तो समुदाय आहे, संच आहे. तर त्यांची यादी मी इथं करून दाखवलेली आहे. पुन्हा एकदा बघा, मी याचा सेट थोडा शॉर्ट करतोय, म्हणजे बारीक अक्षरात लिहून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सगळे सेट एकत्र दिसतील. बघा, ए बरोबर मैरिपी कंसात 2 3 5 7 11 13 17 आणि 19 हा आपला सेट पूर्ण होतोय. हे पहिल्याचं उत्तर. दुसरा बघा, बी सेट आहे आपला. बी चा जो सेट आहे तो बघूया आपण. तर क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच. क्रिकेटमध्ये कोणते अक्षर येतात, तर सी आर आय. सी ऑलरेडी आपण घेतले, त्यामुळे थेट के घेऊया, नंतर ई आणि टी, मैरिपी कंस पूर्ण. तर हे आपलं बीचं उत्तर. त्यानंतर सी बघा, सी हा जो सेट आहे त्याच्यामध्ये सी हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. स्वर कुठले कुठले आहेत, तर ए ई आय ओ यू, म्हणजे आपण ज्यांना वॉवेल म्हणतो त्यांचा संच. तर आपला असा दुसरा प्रश्न पूर्ण झालेला आहे. याचं उत्तर ऑलरेडी बघा सीचं पहिल्या प्रश्नात होतंच. पहिल्या प्रश्नाचा जो पी संच दिला ना, ए ई आय ओ यू, 5व्या प्रश्नामध्ये ए ई आय ओ यू, तर तो आहे तसा लिहिला तरी चालतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न बघा, जर ए बरोबर 2 3 5 7 11 यांचा संच जर असेल तर या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा. मग आता 4 उपसंच लिहायचे आहेत, तर पहिला स्वतः ए बरोबर 2 3 5 7 11 हा संच लिहून काढायचा, कारण स्वतः संच हा उपसंच असतोच. दुसरा आपण नाव द्यायचं बी. बी हा उपसंच आहे, लक्षात घ्या, मी तर होतं लिहितो इथं. बी हा उपसंच आहे कुणाचा, एचा. इथं तुम्ही खाली रेषसुद्धा ओढू शकता, कारण हा बी हा संच सेमसुद्धा असू शकतो. इथं काही गरज नाही, फक्त आपल्याला यादी बनवायला सांगितले, त्यामुळे आपण फक्त कोणताही संच लिहिला चालेल, म्हणजे त्यातले कोणतेही आकडे घेतले चालतील. रिक्त संच जरी लिहिला तुम्ही तरीसुद्धा चालतो. ए हा स्वतः तुम्ही 2 3 5 7 11 हा आहे तसा लिहून काढला तरी चालेल, म्हणजे या संचाचे उपसंच खालीलप्रमाणे. पहिल्यांदा ए लिहून काढायचा आहे तसा बी इथं दिला आहे मी. सीमध्ये तुम्ही त्यातला कोणताही एक आकडा, 2 आकडा घेऊ शकता. समजा 2 आणि 3 घेतलं. त्यानंतर डीमध्ये 3 आणि 5 घेतलं. त्यानंतर ईमध्ये 2 3 5 घेतलं. त्यात असणारे आकडे तुम्हाला घ्यायचे आहेत 2 3 आणि 5. तर असा संच तुम्ही बनवू शकता. सुद्धा बनवू शकता 7 11, किंवा प्रत्येक आकडा सेपरेट लिहून, म्हणजे 2 एका संचात, 3 एका संचात, 5 एका संचात, 7 एका संचात, 11 एका संचात, असं सुद्धा तुम्ही करू शकता. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये बघा, तिथं तुम्हाला 2 वर्तुळं दिलेली आहेत. सी हे मोठं वर्तुळ आहे आणि डी हे छोटं आहे. सी या वर्तुळात 5 1 2 3 हे सगळे जण आहेत आणि डी या वर्तुळात 1 2 3 एवढेच तिघे जण आहेत. थोडक्यात तुम्हाला मी काय करतो, हा सेट दाखवतो आधी. म्हणजे बघा, सी हा जो सेट आहे त्याच्यामध्ये 1 2 3 आणि 5 हे घटक आहेत आणि डीमध्ये 1 2 3 हे 3 घटक आहेत. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की डी हा उपसंच आहे. डी हा उपसंच आहे सीचा. डी हा उपसंच आहे सीचा. डी हा सीचा उपसंच आहे. ज्याचा उपसंच आहे ते उजवीकडे लिहायचं आणि जो आहे तो डावीकडे लिहायचा. म्हणजे डी हा सीचा उपसंच आहे.
थोडक्यात काय, जो मोठा संच असतो त्याच्याकडे आपण हा सिम्बॉल दाखवतो, तुम्हाला माहिती आहे की सी हा डीपेक्षा मोठा आहे. तर हे जे मधलं चिन्ह दिसते तुम्हाला, ते तसं न घेता वक्राकार घेण्यात आलेलं आहे, म्हणजे अर्धवर्तुळाकार घेण्यात आलेला आहे आणि खाली एक पट्टा दिला आहे इथं. म्हणजे डी हा कुणाचा उपसंच आहे, तर सीचा. तर आपण पहिल्या दिवसाचा आज स्वाध्याय पाहिला. 1 ते 30 जे स्वाध्याय आहेत ते शाळेमध्ये तुमच्याकडून शिक्षक सोडून घेतीलच. फक्त एक उत्तराची नमुना उत्तरं इथं तुम्हाला असावीत म्हणून मी हा स्वाध्याय दिवस 1 नंबरचा दिलेला आहे सोडवून. तसे उरलेले सुद्धा 29 मी देईन. आपली पूर्वचाचणी ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती बघा. आणि पुढच्या महिन्यात उत्तर चाचणीसुद्धा तुम्हाला दिली जाईल. धन्यवाद.